तुम्हाला पंढरपुरात काय काय बघायचं आहे, कोणते कोणते स्थळ बघायचे आहेत आणि काय काय बघण्यासारखं आहे ते सर्व संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर, खूप छान मंदिर आहे. हे आहे विष्णुपद मंदिर. मी आलो होतो त्या टायमाला ते पाण्यामध्ये होतं म्हणून बाहेरूनच दर्शन करता आलं. खूप छान मंदिर आहे आणि पूर्ण नदीमध्ये येते. संपूर्ण परिसर बघा. चला तर मग बघूया आपण नेक्स्ट ठिकाण. मंदिर आहे त्याच ठिकाणीच जनाबाईने भेट दिलेली जागा आहे या ठिकाणी. आणि इथं पण छानसं मंदिर आहे आणि इथं पण थोडासा असं परिसर आहे पूर्ण. आता या दुसऱ्याकडे जाण्यात नाही घालू. हे आहे गोपाल कृष्ण मंदिर, तीर्थक्षेत्र आहे. हे पण पंढरपुरात आहे. एकदम चांगलं बघण्यासारखं आहे. हे बघा तुम्हाला पुढे दाखवतो. आता आम्ही निघालो दुसरीकडे जायला. त्या मंदिरापासून दुसरीकडे जातो. हे आहे संत तुकाराम महाराज मंदिर. संत तुकाराम महाराज मंदिर आहे. हे बघा त्याचं व्ह्यू दाखवतो असे चांगलं आहे. संत कैकडी महाराज आणि विष्णू पुण्यधाम मंदिर आहे. हे बघा लूक बघायचं, लूक अतिशय छान मंदिर आहे पूर्ण. हे बघा इथं पण नक्की भेट द्या जर पंढरपुराला आले. हे आपलं आहे तिथचं ठिकाण. हे बघा अतिशय छान. आता मध्ये जातोय आम्ही, मग तुम्हाला आम्ही रिव्ह्यू सांगू. हे पंढरपूरचं खूप चांगलं ठिकाण आहे. तुळशी वृंदावनला भली मोठी आपली विठ्ठलाची मूर्ती तुम्हाला दिसेल. तुम्ही जर पंढरपूरला आले तर एकदा हे तुळशी वृंदावनला खूप चांगलं ठिकाण आहे आणि खूप फोटो काढू